नमस्कार. देशदूतच्या मनोरंजन कट्ट्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहतो राज्यामध्ये सत्तेचा संघर्ष कसा सुरू आहे. खुर्ची ही सत्तेच्या संघर्षातला महत्त्वाचा भाग आहे आणि या खुर्चीसाठी राजकारणाचे कसे कसे खेळ चालतात हे आपण पाहत आलेलो आहोत. आणि या खेळाचा एक भाग जनप्रबोधन करून मुलांचं आयुष्य कसं त्यातून उद्ध्वस्त होतं ह्याचं दर्शवणारा एक चित्रपट आता प्रदर्शित होऊ घातलेला आहे. येत्या 12 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर आज आपल्यासोबत या चित्रपटातील कलाकार आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, आपलं स्वागत आहे देशदूतच्या संवाद कट्ट्यावर. तर या संवाद कट्ट्यावरती आहेत या चित्रपटातील मुख्य कलाकार अक्षय वाघमारे साहेब. वाघमारे साहेब, आपलं स्वागत आहे. तसंच आपल्यासोबत आहेत आर्यन हगवणे आणि श्रेया पळसकर. अक्षय सर, मला एक सांगा, या चित्रपटाची संकल्पना काय आहे? खुर्ची हा राजकारण सगळेच पाहतात आणि आपण त्या खुर्चीच्या राजकारणामध्ये कसं याच्यात आपण प्रबोधन करतो? नक्कीच. खुर्ची म्हटलं की आपल्याला सगळ्यांच्या डोळ्यासमोर पॉलिटिक्स येतच. पण हा चित्रपट पॉलिटिकली जरी असला किंवा पॉलिटिक्स मध्ये डिपेंड असला तरी ती एक खुर्चीची चढाओढ जी आहे ते याची सुरुवात ही ग्रामीण भागापासून होते असं मला वाटतं. म्हणजे याच्यामध्ये सरपंचच्या या खुर्चीसाठी किंवा त्या राजकारणासाठी काय 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 लोकांचे बळी जातो किंवा काय गोष्टी घडतात हा याच्यावरती भाष्य केलं या चित्रपटामध्ये. आणि जसं की मी नेहमी म्हणतो की सगळ्याच या गोष्टींमध्ये की सध्या आपला संपूर्ण भारत देश हा साऊथच्या चित्रपटांना जास्त इन्स्पायर झालाय. सध्या आपण हिंदीमध्ये पण साऊथ फिल्म्सचा थोडा जॉनर बघायला लागलोय. साऊथचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म्स कंटेंट यायला लागलाय. तसंच मला वाटतं की मराठीमध्ये खुर्ची हा जो सिनेमा आहे तो एक साऊथ टच असलेला म्हणायला काय हरकत नाही. कारण का त्याच्यात ऍक्शन आहे, रोमांच आहे, कॉमेडी आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे, खतरनाक गाणी आहेत. खतरनाक असं म्हणता येईल कारण की खूप खतरनाक गायकांनी याच्यामध्ये गाणी गायली आहेत. जसं की अवधूत गुप्तेंनी याच्यामध्ये गाणं गायलंय, आदर्श शिंदेंनी याच्यामध्ये गाणं गायलंय, अभय जोधपूरकरनी याच्यामध्ये गाणं गायलंय. सो असा तरुणांच्या हृदयातलं जे काही शब्द आहेत ते याच्या फिल्मच्या डायलॉगच्या अनुषंगाने किंवा गाण्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच, ऐकायला मिळतीलच. त्यामुळे एक संपूर्ण परिपूर्ण असा चित्रपट खुर्ची तुमच्या भेटीला येतोय 12 जानेवारीला असं सांगेन मी. आर्यन, मी तुला विचारेल का, या चित्रपटामध्ये एक मुलाची भूमिका आहे, शाळकरी मुलगा आहे, इन्स्पायर होतो. बरीच मुलं एकाला आदर्श मानतात, आयडॉल मानतात आणि मग त्यानुसार ते राजकारणाच्या दृष्टीने पावलं होतं. तुला काय या चित्रपटात कसं वाटलं भूमिका करताना? म्हणजे आता माझा खूप चॅलेंजिंग रोल आहे आणि खूप वेगळा पण आहे. म्हणजे एका लहान मुलाला ती खुर्ची पाहिजे असती, हेच म्हणजे आता तुम्हाला बघा तुम्ही आता मग तुम्हाला कळेल. तर मी अक्षय सरांची तुम्ही बोलले इन्फ्लुएन्स होतो मी, मला ती खुर्ची पाहिजे असती. पण तोच रिझन नाही, अजून खूप सारे रिझन आहेत जे मूवी मध्ये आहे. सस्पेन्स आहे त्याच्यात आणि त्या खुर्चीसाठी मी काय काय करतो, काय काय म्हणजे कुठं कुठं काय काय धडपड असते माझी, ते तुम्ही बघणारच 12 जानेवारीला. श्रेया, तुझी काय भूमिका आहे याच्यामध्ये? माझी भूमिका यामध्ये मी प्रीती नावाचं कॅरेक्टर करतेय, जे की 10वी मध्ये ती शिकत असती आणि आर्यन म्हणजेच राजवीर, त्या दोघांची एक अशी लव्ह स्टोरी दाखवली आहे मूवी मध्ये. आणि त्या लव्ह स्टोरीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स असतात आणि मूवी मध्ये इतके छान कलाकार आहेत, आमच्यापेक्षा सिनियर कलाकार आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला इतकं छान सपोर्ट करून घेतला, आमच्याकडून छान काम केलं. आणि आमच्या मूवी मध्ये प्रत्येक कॅरेक्टरला असं वेटेज आहे, प्रत्येक कॅरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच आमचं पण आहे आणि आमची लव्ह स्टोरी दाखवली. जसं आता आपण बघतो राजकारणात युवकांचं प्रमाण जरा थोडंसं वाढायला लागलंय, तर या चित्रपटामधून आपण काय संदेश देतोय? तसं ह्या चित्रपटामधून आम्ही संदेश देतोय की लहान मुलांवर जे राजकारणाचे परिणाम होतात तो संदेश आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. अक्षय सर, काय असेल याच्यात आणखी? मी जसं सांगितलं, मसाला फिल्म आहे पूर्ण. आणि मला वाटतं की आजकालचे तरुण जे डेली लाईफ मध्ये अनुभवतात तेच आम्ही मोठ्या रुपेरी पडद्यावरती थोडं ग्लॅमरसच्या अनुषंगाने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि नक्कीच याच्यामध्ये राकेश बापट सुद्धा आहे, सुरेश विश्वकर्मा आहेत, महेश घाग आहेत. सो असं एक खूप, आणि ऍक्च्युली आमची टीम ही यंग आहे,
तर आता आपण बघू शकता आतिश जवळकर इथे को प्रोड्युसर आहे, संकेत देशमुख इथे आहे, सगळी यंग क्राऊड आहे. त्यामुळे यंग लोकांकडे सध्या तुम्ही आता मगाशी म्हणालात की सध्या यंग लोकांचा राजकारणाकडे याचा कल वाढलेला आहे, तसंच यंग लोकांचा एंटरटेनमेंटकडे यायचा सुद्धा कल वाढलेला आहे, कारण की त्यांची क्रिएटिव्हिटी हे जरा थोडे हटके आहे. त्यामुळे कुछ हटके होने वाला है इंडस्ट्री में, हे नक्कीच आहे आणि तोच आम्ही प्रयत्न खुर्चीमधून यापूर्वी राजकारणाच्या वरती बरेच चित्रपट आले, पण या चित्रपटाचं वेगळेपण काय आहे? म्हणजे तुम्ही लहान मुलांना फोकस केलं, जसे शाळकरी मुलांना फोकस लहान मुलांना नाही केलाय, हा खेळ खुर्चीचा आहे. जरी आपण 2 फिल्म्स सिमिलर, जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक फिल्म येऊन गेलेत, पण प्रत्येकाचा दाखवण्याचा अँगल हा वेगळा होता. तसंच खुर्ची हा चित्रपट जो आहे तो खुर्चीचा अँगल हा वेगळा आहे, की त्या खुर्चीची पॉवर आणि ती जी काय म्हणतात की पॉवर आणि त्याच्यामध्ये हा लोकांचा बदलायला लागलाय. सो तो परिणाम लहान मुलांवरती होऊन त्याच्या डोक्यात काय काय घडू शकतं आणि तो मोठा होऊन काय करतो, त्याचे प्लॅनिंग्स काय आहेत, किंवा जरी एक मोठं त्या खुर्चीवरती बसलेला जो कोणी व्यक्ती आहे किंवा असेल आमदार खासदार कोणी, सो तो कसा इन्फ्लुएन्स करतो या सगळ्या लोकांना, असं भाष्य करणारी आहे. आर्यन, भूमिका साकारताना म्हणजे तुझ्या डोक्यात असं होतं का राजकारणावरती आपल्याला करायची भूमिका, मग याचा अभ्यास करायला पाहिजे, आपण याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, कसं पाहायचं राजकारणाकडे, याचं काय केलं तू थोडंसं? आता अभ्यास तर खूप करायला लागणार आहे, कारण पॉलिटिक्सवर तरी मला काय जास्त माहिती पण नव्हतं ह्याच्या आधी पॉलिटिक्सवर, आणि ही म्हणजे माझा कॅरेक्टरच तो आहे की मला ते नॉलेज पाहिजेच, म्हणून अभ्यास तर करायला लागणारच. मी माझ्या कॅरेक्टरवर अजून डीप नॉलेज घेतली, अजून काम केलं माझ्या कॅरेक्टरवर, वर्कआउट केलं, आणि मग बघितलं नेत्यांना भेटत राहिला किंवा कार्यकर्त्यांना भेटत राहिला, कसं करतात ते, कसं वागतात, काही अनुभव घेतले त्याच्यात? ऍक्च्युली मी कुणाला भेटलो नाहीये जास्त, असे नेत्यांना कुणाला भेटलो नाही, पण म्हणजे आता दिसतच ते टीव्हीवर, दिसतं ते, म्हणून त्याच्यावरनच मी ते अडॉप्ट केलं, कॅच करून माझ्या कॅरेक्टरवर अजून इम्प्रूव्ह केलं. मग त्या चित्रपटात खुर्ची मिळावी म्हणून तुझं भूमिका कशी असते त्याच्यात, चित्रपटात काय असते तुझी भूमिका? आता जेव्हा पहिलं ह्यांना बघण्याच्या आधी एक साधा असतो एक तो, आणि ह्यांना बघितल्यानंतर त्याला ती खुर्ची पाहिजे असती. ती खुर्चीसाठी आता म्हणजे सुरेश विश्वकर्मा सरांना पण पाहिजे असती, अक्षय सरांना पण पाहिजे असती, त्यांच्यामुळं मला पण पाहिजे असती ती खुर्ची. त्या खुर्चीसाठी मी काय काय करतो, कुणाला भेटतो, अजून काय काय प्लॅनिंग करतो, ते तर मूवी मध्येच आहे. तर एकंदरीत सर आपण जनतेला याच्यातून काय संदेश देतो? हेच की मी मगाशी म्हणालो की एक वेगळा प्रयत्न आम्ही दाखवण्याचा केलेला आहे याच्यामध्ये. एक जसं आपण साऊथ फिल्म बघायला, साऊथचा टच आहे, एक रोमॅन्स टच आहे, एक गाणी वेगळ्या प्रकारचे आहेत, यंग लोक जे आजकाल त्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी आहेत, एक सुंदर कास्टिंग या चित्रपटामध्ये आहे, आणि प्रत्येकाला काम करण्याची संधी खूप मिळाली आहे. असं नाही की याच्यामुळे ह्याचं काम कमी दिसतंय, याच्यामुळे याचं काम कमी, असं काही नाहीये. तर याला प्रत्येकाला काम करण्याचा वाव मिळालाय, प्रत्येकाला प्रूव्ह करण्याचा वेळ मिळालाय, जागा मिळाली. सो एक पॅकेज फिल्म आहे खुर्ची. एवढं पॅकेज फिल्म झाली, पण जेव्हा आपण पिक्चर एखादा चित्रपट आपण पब्लिकला देतो तर त्यातून एक संदेश द्यायचा आपला प्रयत्न असतो की लोकांना आपण सांगत असतो खुर्चीचा खेळ काय चालला, किंवा खुर्चीच्या मागे पळू नये, किंवा मुलांनी त्याच्यातला काय असेल संदेश? मला वाटतं की खुर्ची हा एंटरटेनमेंट आहे, आम्हाला काय संदेश वगैरे द्यायचा नाहीये, पण नक्कीच दुष्परिणाम होतात लहान मुलांवरती, तर पालकांनी काळजी घ्यायला हवी, एवढं सांगायचं. तर मित्रांनो, पाहिलं आपण खेळ खुर्चीचा हा मनोरंजन मसाला फिल्म असली तरी पालकांना जागरूक करणारी फिल्म आहे. लहान मुलांना नेत्यांकडे पाहून जसं इन्स्पिरेशन येतं आणि त्या माध्यमातून जे काही घडतं हे ह्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मसाला फिल्म जरी असली तरी समाजाला प्रबोधन करणारी आहे, खुर्चीच्या राजकारणापासून दूर नेणारी फिल्म आहे. तर आपण 12 तारखेला हा प्रदर्शित होणारा चित्रपट निश्चित पाहावा. आपण सर्व कलाकार आपल्या देशदूतच्या संवाद कट्यावर आलात, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आमची खुर्ची हा सिनेमा 12 जानेवारीला तुमच्या भेटीला येतोय. सो तुम्हाला विनंती आहे की हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा, आणि आतापर्यंत तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं, असंच प्रेम तुम्ही चित्रपट पाहावा आणि द्यावं, आशीर्वाद द्यावा ही विनंती आहे. आणि आमच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता खुर्ची आपलीच.